I am Mrs. Avasthi here. I am from Mahatma Basveshwar College, Latur. Let us continue the topic articles. In the last two videos, we learned uses of a, an and the. In this last session, let us learn where we should not make the use of articles. It means no article. या व्हिडिओमध्ये आर्टिकल्स कुठं वापरायचे नाहीत. ओमिशन ऑफ आर्टिकल म्हणजे आर्टिकल कुठं गाळले गेले पाहिजे याचा आपण अभ्यास करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, लेट अस डिस्कस द बेसिक रूल ऑफ आर्टिकल्स. Articles are never used before adjectives even though these adjectives are in superlative degree. पहिल्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की ॲडजेक्टिव्हच्या आधी आर्टिकल्स वापरत नाही. ॲडजेक्टिव्ह सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये असला तरी आर्टिकल वापरत नाही. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये म्हणजे ॲडजेक्टिव्हला EST असेल, मोस्ट असेल तरीही आपण त्याच्या आधी द किंवा कोणताही आर्टिकल वापरायचा नाही. ॲडजेक्टिव्ह नंतर जर नाऊन येत असेल तर आपण आर्टिकल वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, इट इज डॅश 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 युजफुल. युजफुल इज द ॲडजेक्टिव्ह अँड सो युजफुल डझंट टेक एनी आर्टिकल. युजफुल ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून आपण आर्टिकल वापरू शकत नाही. पण युजफुल नंतर आयडिया शब्द असता, बुक म्हणजे नाऊन असतं काहीतरी, त्यावेळेस मात्र आर्टिकल आला असता. इट इज ए युजफुल बुक. सो वी विल हॅव टू मेक द यूज ऑफ ए. पण फक्त 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 ॲडजेक्टिव्ह आहे आणि नाऊन दिलेला नाहीये तर आपण आर्टिकल वापरू शकत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल, लेट अस सी. व्हॉट इज द एक्झाम्पल? द स्टोरी वॉज डॅश 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 इंटरेस्टिंग. Interesting is adjective. It has not taken any article. He is dash 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 brave and kind. You cannot say, तुम्ही म्हणू शकत नाही he is a brave and kind. Okay, he is a brave and kind man. Man जर नाऊन दिला तर अ येणार आहे, नाहीतर येणार नाही. So what is given? He is brave and kind. The sentence is without any article. Next one. The investment is best. Best is adjective in superlative degree. You cannot make the use of any article because noun is not given after the adjective. The Himalaya is dash 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 highest in India. Highest is superlative adjective. But even though here it cannot take article because highest is not followed by any noun. हायेस्ट नंतर नाऊन नाहीये म्हणून आपण द हायेस्ट म्हणू शकत नाही. द हिमालया इज डॅश 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 हायेस्ट माउंटन इन इंडिया असता तर आपण द हायेस्ट म्हणालो असतो. बट नथिंग इज गिवन, नो नाऊन इज गिवन, सो हायेस्ट कम्स विदाउट एनी आर्टिकल. द न्यूज इज डॅश 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 मोस्ट एक्साइटिंग. मोस्ट एक्साइटिंग इज एन ॲडजेक्टिव्ह. Most exciting is an adjective, so it also comes without any article. Let us move to the next rule. Don't use articles with the names of countries. कोणत्याही देशाच्या नावाच्या आधी आर्टिकल वापरायचं नाही. याला अपवाद आहे. ज्या देशांची नावं अनेक वचनात आहे, मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, नेदरलँड्स, द नेदरलँड्स, फिलिपिन्स, द फिलिपिन्स, आणि ज्या देशांच्या नावात किंगडम, युनायटेड, रिपब्लिक सारखे शब्द येतात ते देश सोडले तर बाकी देशांच्या नावाच्या आधी नो आर्टिकल इज युज्ड. Germany is an important economic power. Take this example. The Germany, a Germany असं म्हणायचंच नाही. He had just returned from Zimbabwe. He had just returned from Zimbabwe. द झिम्बाब्वे म्हणायचं नाही, अ झिम्बाब्वे म्हणायचं नाही.
इंडिया इज माय कंट्री. अँड इंडिया इज माय कंट्री म्हणत नाही आपण, द इंडिया इज माय कंट्री असं म्हणत नाही. सो द नेम ऑफ एनी कंट्री डझंट टेक एनी आर्टिकल. एक्सेप्शन्स आर दोज कंट्रीज which are in plural forms. Next one. Let us move to the next rule. Don't use articles with the names of languages. भाषेच्या नावाच्या आधी आर्टिकल्स येत नाही. फॉर एक्झाम्पल, फ्रेंच इज स्पोकन इन ताहिती. French is spoken in Tahiti. French. I am referring this word as a language. भाषा म्हणून हा शब्द आहे. अ फ्रेंच मॅन हा वेगळा प्रकार. फ्रेंच आणि मॅन दिलाय तर मी अ फ्रेंच मॅन म्हणेल. बट व्हेन फ्रेंच दॅट इज रिलेटेड टू लँग्वेज, सो हिअर आय कांट मेक द यूज ऑफ एनी आर्टिकल. English uses many words of Latin origin. English, that means I am speaking about English. An Englishman. पण जेव्हा भाषा म्हणून मी इंग्लिशचा उपयोग करते तेव्हा I can't make the use of any article. Indonesian is a relatively new language. Indonesian, that is a language. And so here I cannot make the use of any article. Let us move fourth. Don't use articles with the names of meals. Meals. जेवणाच्या आधी म्हणजे जेवणासाठी इंग्रजीमध्ये काही शब्द आहे. फॉर एक्झाम्पल ब्रेकफास्ट, लंच, नेक्स्ट वन ब्रंच, सपर. यांच्या आधी आर्टिकल वापरत नाहीत. लंच इज माय फेवरेट मील. द लंच इज माय फेवरेट मील, दॅट इज रॉंग. अ लंच, दॅट इज ऑल्सो रॉंग. आय लाईक टू ईट ब्रेकफास्ट अर्ली. ब्रेकफास्ट कम्स विदाउट एनी आर्टिकल. ब्रेकफास्ट कम्स विदाउट एनी आर्टिकल. नेक्स्ट रूल. Do not use articles with people's names. लोकांची नावं, that is called proper nouns. Don't use articles before the proper nouns. लोकांच्या ठेवलेल्या नावाच्या आधी आर्टिकल वापरायचे नाही. फॉर एक्झाम्पल, John is coming over later. John is coming over later. John is the name. You cannot say the John. You will have to say only John, not a John. Ramesh is a brave boy. Ramesh, this is the name of a man. It doesn't take any article. The boys were with Sharma sir. Sharma doesn't take any article because these are the names given to persons. व्यक्तींना आपण जी नावं दिलेली असतात त्याच्या आधी आर्टिकल्स येत नाही. The Socrates was a great philosopher. This is wrong. Socrates is a great philosopher. Next. Don't use articles with uncountable nouns, especially before food items and eatables. खाद्यपदार्थांच्या नावाच्या आधी आर्टिकल येत नाहीत. Rice is an important food in Asia. Rice, that is food item. It doesn't take article and that is uncountable noun also. Milk is often added to tea in England. Milk and tea both are uncountable nouns. That's why these two nouns don't take any article. War is destructive. War is also uncountable noun. So it doesn't take any article. The children love ice cream. The children love and ice cream is wrong. Ice cream, that is eatable. जे खाद्यपदार्थ असतात त्यांच्या आधी आर्टिकल वापरायचा नसतो. कोणताच आर्टिकल येत नाही. नेक्स्ट वन. लेट अस सी द नेक्स्ट रूल.
don't use articles with the names of towns, streets, stations and airports. कोणत्याही प्लेसला दिलेलं नाव असेल तर दिलेल्या नावाच्या आधी आर्टिकल वापरत नाही. फॉर एक्झाम्पल, व्हिक्टोरिया स्टेशन इज इन द सेंटर ऑफ लंडन. व्हिक्टोरिया स्टेशन हे स्टेशनचं दिलेलं नाव आहे. लंडन हे शहराला दिलेलं नाव आहे. दीज आर प्रॉपर नाउन्स. प्रॉपर नाउन्स नेव्हर टेक आर्टिकल्स. द व्हिक्टोरिया स्टेशन इज रॉंग. द लंडन इज रॉंग. द लातूर इज रॉंग. ओनली आय लिव्ह इन लातूर. नेक्स्ट वन, कॅन यू डायरेक्ट मी टू सिग्नल कॅम्प? सिग्नल कॅम्प इज द नेम गिव्हन टू एन एरिया. एका एरियाला दिलेलं हे नाव आहे. सो इट डझंट टेक एनी आर्टिकल, म्हणून तेही घेत नाही. इन शॉर्ट, प्रॉपर नाउन्स नेव्हर टेक एनी आर्टिकल्स. शी लिव्हज इन नांदेड. द नांदेड इज रॉंग. कधीच म्हणायचं नाही. कितीही मोठं शहर असेल, कितीही छोटं शहर असेल, त्या शहराच्या नावाच्या आधी द येत नाही. दे आर फ्लाइंग इन टू हिथ्रो. Heathrow is the name of an airport and so it has not taken any article. Now let us move to the next. Don't use articles with most names of days and months. वार आणि महिना यांच्या नावाच्या आधी आर्टिकल्स वापरले जात नाहीत. Examples will make the point clear. We had a holiday on Thursday. द संडे चुकतो. द मंडे चुकतो. कोणत्याही वाराच्या नावाच्या आधी द लावायचं नाही. संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. सो थर्सडे डझंट टेक एनी आर्टिकल. ही विल गेट अन अपॉइंटमेंट इन ऑगस्ट. ऑगस्ट नेम ऑफ द मंथ. कोणत्याही महिन्याच्या नावाच्या आधी आर्टिकल वापरत नाही. Don't use articles with names of subjects. विषयांच्या नावाच्या आधी आर्टिकल्स येत नाही. English is my favorite subject. English, this word is refer to subject. English हा शब्द मी सब्जेक्टच्या बाबतीत घेतलाय. So I say English is my favorite subject. Number 2, she doesn't like mathematics. Mathematics is a subject, so mathematics doesn't take any article. Mathematicsच्या आधी पण आर्टिकल येत नाही. Next, don't use articles with the names of sports and games. क्रीडा किंवा खेळांच्या नावाच्या आधी आर्टिकल वापरले जात नाही. Examples: Indian people are crazy for cricket. You cannot say the cricket. Indian people are crazy for cricket is correct. Football is a favorite game in Europe. The football is wrong. Football is a favorite game in Europe. Next, don't use articles with the word God. God ह्या शब्दाच्या आधी आर्टिकल येत नाही. द तर अजिबातच वापरायचा नाही. पीपल हॅव फेथ इन गॉड असं म्हणायचं नाही. पीपल हॅव फेथ इन द गॉड. दिस इज रॉंग. नेक्स्ट वन, अँड आय थिंक दिस इज लास्ट वन. डोंट यूज आर्टिकल्स विथ द वर्ड्स मॅन अँड वुमन when these two words are used to suggest the entire kind. Man आणि woman ह्या दोन शब्द जेव्हा संपूर्ण पुरुष जात किंवा संपूर्ण स्त्री जात ह्या अर्थाने वापरली जाते किंवा संपूर्ण मनुष्य जात ह्या अर्थाने वापरली जाते त्यावेळेस आर्टिकल घ्यायचा नाही. हा, पण एका व्यक्तीचा उल्लेख, एका स्त्रीचा उल्लेख असेल तर त्यावेळेस अ मॅन, द मॅन, अ वुमन, द वुमन असं चालतं. पण संपूर्ण स्त्री जात, संपूर्ण मनुष्य जात म्हणून जेव्हा उल्लेख असतो तेव्हा आर्टिकल वापरत नाही. फॉर एक्झाम्पल,
women should be respected in the society. women महिलांचा समाजात आदर झाला पाहिजे. I am not speaking about a single woman. I am speaking about the entire community of women. पूर्ण महिला जगताविषयी मी बोलते. So woman, this word doesn't take any article. Man is mortal. मनुष्य प्राणी मरते आहे. I am speaking about all human beings. सर्व मानवजातीविषयी बोलते. So man suggests all human being. So we don't make the use of article before these two words. Dear friends, here I have completed this topic and I hope you will be able to use proper articles if necessary. Okay, thank you very much.